इथे पहा, मी इथे बनवलेले आहे आज खमंग असा आलू पराठा सकाळच्या नाश्त्यासाठी. आलू पराठा कशा प्रकारे बनवायचा याची पूर्ण रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला. हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत मॉर्निंग नाश्ता स्पेशल आलूचा पराठा. आलूचा पराठा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी सांगते. हे बघा, इथे उकडून घेतलेले 2-3 आलू, कापून घेतलेला बारीक 1 कांदा, हिरवी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या 2-3, चवीपुरतं मीठ, जिरे, मोहरी, हळद पावडर, आमचूर पावडर, तसंच धना पावडर 1 चमचा. आमचूर पावडर आणि धना पावडरची क्वांटिटी 1-1 चमचा लागेल. चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम इथे जे उकडून घेतलेले बटाटे आहेत त्याला स्मॅश करून घ्यायचं, एकदम बारीक असं स्मॅशरच्या साहाय्याने किंवा खिसणीच्या साहाय्याने पण खिसून घेऊ शकता. छान असं स्मॅश करून घ्यायचं बारीक पूर्ण बटाट्यांना. बटाटे स्मॅश होतात तोपर्यंत इथे कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये 2-3 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम होईपर्यंत उरलेले बटाटे स्मॅश करून घेऊ आपण. असे बारीक बारीक एकदम बारीक होतील असे स्मॅश करून घ्यायचे व्यवस्थित. इथे तुम्ही पाहू शकता स्मॅशरच्या साहाय्याने मी पूर्ण बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. हे पहा, हातामध्ये घेऊन पाहायचं पूर्ण स्मॅश झालेला आहे. त्याच प्रकारे इथे आपलं तेल पण गरम होत आहे. इथे आपलं तेल पण गरम झालेले. आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ. जिरे मोहरी छान कडू द्यायचं. ही भाजी बनवण्याची आपली पहिली स्टेप आहे आलू पराठ्याची. दुसरी स्टेप म्हणजे छान असं कणिक तिंबून घ्यायचं. जिरे मोहरी छान कडले. आता आपण यामध्ये कापून घेतलेला कांदा घालून घेऊ. त्याच प्रकारे लगेचच हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि छान तळून घ्यायचं सगळं. ते पाहू शकता कांदा वगैरे छान तळलेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून घेऊ आणि त्याला छान परतवून घेऊ. हळद पूर्ण तेलामध्ये छान मिक्स होऊ द्या. हळद मिक्स झाल्यामध्ये यामध्ये जो आपण खिसून घेतलेला बटाटा होता तो आता या फोडणीमध्ये घालून घेऊ. हा फोडणीमध्ये घालून घेतल्यावर त्याच्यावरतून 1 चमचा धने पावडर, 1 चमचा आमचूर पावडर टाकून घेऊ आणि लगेचच वरतून बारीक कोथिंबीर घालून घेऊ आणि याला छान असं परतून घेऊ. व्यवस्थित परतून घ्या. हे पहा, भाजीला मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ. चवीपुरतं मीठ घालून झाल्यावर याला छान असं परतून घ्यायचं एकदा व्यवस्थित. हे पहा, तयार आहे मस्त छान परतून आपली आलूची भाजी, जी की आपली आलू पराठा बनवण्याची पहिली स्टेप आहे. पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली. आता आपण नेक्स्ट स्टेप करूया, ती म्हणजे कणिक तिंबून घेऊया छान. इथे कणिक तिंबण्यासाठी मी एक ताट घेतलेले मोठं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेले. आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेऊया छान असं बारीक. पूर्ण असं गव्हाचं पीठ चाळून घ्या जेवढं आवश्यक आहे तेवढ्या प्रकारे. जेवढे पराठे बनवायचे त्यानुसार तुम्ही गव्हाच्या पिठाची क्वांटिटी वाढवा आणि छान असं पातळ कणिक तिंबून घ्या. पीठ छान असं मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी करून छान कणिक तिंबून घेऊया. शक्यतो थोडंसं पातळच पीठ बनवा म्हणजे आपले पराठे एकदम मऊसूत होतील. तुम्ही इथे पाहू शकता मऊसूत असं मी कणिक तिंबून घेतलेले. याला कणिक तिंबून झाल्यावर याच्यावरती छान अशी तेलाची कोटिंग करून घ्या. हे पहा, कणिक तिंबून छान झालेले. त्याच्यावरतून आपण तेलाची कोटिंग करू घ्या म्हणजे पीठ आपलं मऊ होईल
आणि पराठे एकदम छान होते. आता याला असंच 5 ते 7 मिनिटे झाकून ठेवा. नंतर आपण पराठा बनवायचं तयारी. हे पहा, भाजी आपली 5-6 मिनिटं ठेवली होती, थंड झालेली आहे. पीठ पण छान असं मऊ झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच प्रकारे इथे पॅन ठेवून घ्यायचा. पॅन छान गरम होऊ द्या. आता आपण पराठा बनवायची तयारी करू. सुरुवातीला एक छोटासा गोळा घेऊन घ्यायचा. छान असं गोल करून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं पीठ लावून पिठाच्या साहाय्याने व्यवस्थित गोल करून घ्यायचं. नंतर यामध्ये जी आपण पराठ्यासाठी भाजी बनवली होती तिचा असं छान असा गोळा करून घ्यायचा व्यवस्थित आणि तो गोळा अलगद त्या पिठामध्ये भरून घ्यायचा. पिठामध्ये व्यवस्थित भरून त्याला छान असं पॅक बंद करून घ्यायचं. पॅक बंद करून झाल्यावर त्याला पोलपाटावर ठेवून अलगद लाटून घ्यायचं. हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या साईजमध्ये. अलगद लाटून घ्यायचं. अलगद लाटून त्याच्यामुळे घ्यायचं की मधली भाजी बाहेर निघणार नाही. हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं पूर्ण पराठा. तुम्हाला जेवढी साईज हवी आहे तेवढ्या साईजमध्ये व्यवस्थित लाटून घ्यायचं पराठा. पॅन व्यवस्थित तापू द्या, म्हणजे पराठा आपला व्यवस्थित भाजलाच जाईल. पराठा लाटून झाल्यावर यावरती वरतून तेल लावून घ्या. हवं तर तुम्ही बटर पण लावून घेऊ शकता. जे तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही लावून घ्या, बटर अथवा तेल. हे पहा, पॅन आपला इथे छान तापलेलं आहे. आता यावरती आपण जो लाटून घेतलेला पराठा आहे तो टाकून घेऊ. छान असं भाजून द्यायचं आहे पराठा. लगेच पलटवायची घाई करू नका. 1 ते 2 मिनिटांनी याला पलटून घेऊ. आता हा पराठा आपण पलटून घेऊ. व्यवस्थित पलटून घ्या. हे पहा, आणि पलटून झाल्यावर याला छान तेल लावून घ्या. हवं तर तुम्ही बटर लावून पण भाजू शकता. हे पहा, एकदम छान असा आपला पराठा भाजलेला आहे. हे पहा, तयार आहे आपला एकदम छान असा पराठा. आलू पराठा एकदम नाश्त्यासाठी छान असं झटपट तयार होणारा आलू पराठा. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी ते दाखवलेला आहे. हा पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलाला टिफिन मध्ये पण देऊ शकता. एकदम झटपट होतो हा नाश्ता. हे पहा, तयार झालेले आहे इथे आपला खमंग असा आलू पराठा नाश्ता स्पेशल. तर कसं वाटलं मग तुम्हाला ही आलू पराठा बनवायची रेसिपी? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.